समृद्धी सुकन्या योजना अंतर्गत 35 मुलींच्या नावे प्रत्येकी 500 रुपये भरून जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने खाते सुरू करण्यात आले व त्या खात्यांचे प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। मुलींच्या शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले। गेल्या 15 दिवसांमध्ये अनेक गरजू मुलींची परिस्थिती जाणून त्यातील 35 गरजू मुलींचा या योजनेत सहभाग घेऊन त्यांच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता संघटनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस मध्ये करून प्रत्येक खात्यात 500 रुपये जमा करून हे खाते सुरू करण्यात आले। माँसाहेब जिजाऊ व थोर पुरुषांच्या विचारांचा वारसा या कार्याच्या माध्यमातून समाजात रुजवण्याचे संघटनेचे उद्दिष्ट आहे। हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भविष्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये मुलींचा सहभाग घेतला जाईल असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले। त्याचबरोबर विविध मान्यवरांचे मनोगत व पासबुक तसेच माहिती पत्र वितरण करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना थोर महापुरुषांचा विचार जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याप्रमाणे समाजात रुजवला पाहिजे ही भावना व्यक्त केली। यावेळी नगराध्यक्षा सौ तेजस्विनीताई कथले, नगरसेवक श्री विजय नाना राऊत, उपनगराध्यक्ष श्री रोहित पाटील, माजी नगरसेवक प्रशांत कथले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षिका शीतल बोपलकर, ॲडव्होकेट राजश्री डमरे तलवाड, सौ शैलजा गीते, जिल्हा सहकारी बँकेचे मधुकर म्हस्के साहेब, नगरसेवक संतोष बारंगुळे, नगरसेविका श्रीमती लक्ष्मीबाई गव्हाणे, नगरसेविका शमा रिकिपे, नगरसेविका सुनीता ढोणे, नगरसेविका भगीरथ त्रिंबके, नगरसेविका सारा मुल्ला, पत्रकार राजश्री गवळी, तुळशीदास म्हस्के, नम्रता हगरे, अपर्णा मिठे, पत्रकार नीता देव, ऋतुजा चव्हाण, जय शिवराय प्रतिष्ठान प्रमुख किरण कोकाटे, अजय पाटील, ॲडव्होकेट गणेश हांडे, धीरज शेळके, पोस्ट अधिकारी राहुल जाधव, रवींद्र बगाडे, अजित नडगिरे, त्याचबरोबर सर्व शिवभक्त व जय शिवराय प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राहुल वडेकर, उपाध्यक्ष सुहास गुंड, सचिव विनीत नागोडे व सर्व सदस्य आणि संघटनेचे पदाधिकारी जिजाऊ शिवभक्त उपस्थित होते। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले।